पण माझा पराभव झाला हा त्यांच्यामुळे झाला नाही. आता मी तुम्हाला पुरावे सकट सांगितलं. 40,000 मतदार जर बोगस आणून संजय जगताप नेते लावले असतील तर तुमचं क्रेडिट नाही आहे ते. आमचा उमेदवार वेगळा होता, पक्षाची माझ्यावर जबाबदारी होती. त्या काळामध्ये एक मर्यादा, एक लक्ष्मण रेषेच्या बाहेर राजकारणात जाऊ नये, ती मी पक्षासाठी ती सोडून बाहेर गेलो. त्याच्यामुळे त्यांनाही त्याचा राग आला. हे बघा, टक्कर द्यायला मी संघर्षातला माणूस आहे, मी टकराच घेणारा माणूस आहे. घेणार का टक्कर? संघर्ष नाही. अजित पवारांनी आता एक स्टेटमेंट केलं अमोल कोल्हेबाबतही. तुम्हाला त्यांनी असं भरसभेत बोलले होते की आता निवडणूक कशी जिंकून येतात तुम्ही ते पाहतोच. तसं तर अमोल कोल्हेंनाही त्यांनी सांगितलं की आता मी जो उमेदवार देईल तोच निवडून येणार. म्हणजे अमोल कोल्हेंचा पराभव करण्यासाठी दादांनी कंबर कसली आहे. कसं बघता त्यांच्या विधानाकडे? असं आहे की दादा आता महायुतीमध्ये, भाजप, सेना, राष्ट्रवादी, आता महायुतीचं नेते जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सगळ्यांना पाळावा लागेल ना. पण दादा जे बोलतात ते करून दाखवतात. कोल्हेंबाबत काय होईल? नाही, असं आहे, त्याच्याबद्दल बोलणं योग्य नाही. एक आहे की त्यांची ग्रामीण राजकारणावर पकड आहे, पण माझा पराभव झाला हा त्यांच्यामुळे झाला नाही. आता मी तुम्हाला पुरावे सकट सांगितलं. 40,000 मतदार जर बोगस आणून संजय जगताप नेते लावले असतील तर तुमचं क्रेडिट नाही आहे ते बोगस मतदानाचं आहे. आणि राहिली गोष्ट दादांची, तर आता त्या काळामध्ये पक्ष वेगळे होते, आमचा उमेदवार वेगळा होता, पक्षाची माझ्यावर जबाबदारी होती. त्या काळामध्ये एक मर्यादा, एक लक्ष्मण रेषेच्या बाहेर राजकारणात जाऊ नये, ती मी पक्षासाठी ती सोडून बाहेर गेलो. त्याच्यामुळे त्यांनाही त्याचा राग आला. आता आम्ही एकत्र आहोत, एकत्रितपणे लढवून सगळ्या सीट जिंकू. दादा बोलतात तसं करतात. मात्र आता शिरूरमध्ये दादा बोलले तसं झालं तर तुमच्याच मित्राचा फायदा होईल. म्हणजे आढळराव पाटील हे पुन्हा एकदा खासदार होतील असं तुम्हाला वाटतंय का? असं आहे की मी ते भाकीत करणं योग्य नाही. काय मी काय भविष्य दादा सोबत येते. दादानी बोललेत, कोल्हेंना दादा बोललेत की आता मी दिलेला उमेदवार निवडून येईल. आढळराव निश्चितपणे एक मी सांगू शकतो, आढळरावांची प्रतिमा आणि गेले 5 वर्ष पडल्यानंतर सुद्धा दिवस रात्र लोकांमध्ये, आढळरावांचं मुंबईत सुद्धा आहे, पण ते महिन्यातून एखाद दिवस मुंबई, मी आठवड्याला 2 दिवस मुंबईत जातो, 1 दिवस मुंबईत जातो. पण आढळराव महिन्यातून एखाद दिवस मुंबईत ठाण मांडून बसले, गावोगाव फिरले, लोकांच्या अडचणी सोडवल्या, कार्यकर्ते सांभाळले, संघटना सांभाळली. म्हणून दादांबरोबर बरीचशी संघटना आली. त्यामुळे दादांचं काम पाहता आणि त्यांची 5 वर्षाची मेहनत पाहता जनमत निश्चितपणे दादांच्या बाजूने झुकणार अशा मताचं मी आहे. आता सुप्रिया सुळे पण त्याच्यात अजून एक आहे, दादांच्या बाजूने झुकेल कधी, जर दादा उमेदवार असतील त्या. आता ती सिटिंग सीट कशी आहे काय ते तिन्ही नेते आमचे त्रिदेव आहेत, ते निर्णय घेतील. पण दादांना ॲज अ राजकारणी, ॲज अ समाजकारणी लोकांचा प्रेफरन्स असेल, पण तिकीटं बऱ्याच मोठ्या गोष्टी अजून व्हायच्या. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात तुमचंही नाव जोराने येतंय पुढे की विजय शिवतारे चांगली टक्कर देतील. तुमची तयारी आहे का लोकसभेत? टक्कर देणे नाही. हे बघा, टक्कर द्यायला मी संघर्षातला माणूस आहे, मी टकराच घेणारा माणूस आहे. घेणार का टक्कर? संघर्ष नाही, मी नाही तसं बोलू शकत. त्याचं कारण असं आहे, याचे निर्णय कोण घेणार आहेत? देवेंद्र फडणवीस भाजपचे, ते 25 वर्ष लोकसभा लढवत होते. दुसरे राष्ट्रवादीची सिटिंग सीट आहे, दादा आपल्याबरोबर येतात, अजितदादा, त्यामुळे त्यांचा पहिला क्रमांक, दुसरा भाजपचा सिटिंग सीट, आमचा क्रमांकच नाही आहे. पण जर तिघांनी मिळून काय ठरवलं, जबाबदारी दिली, तर कर्तव्य पार पडण्याच्या दृष्टीने करायला काही हरकत नाही. तुमच्या 24च्या निवडणुकीत दादाचं काय स्थान असेल? तुमच्या मतदारसंघामध्ये काय स्थान असेल? हे बघा, दादा आता आमच्याबरोबर आहेत, त्यामुळे नेते आहेत आमचे ते. मग नेत्याला कार्यकर्त्यांना निवडून द्यायचं असते, करतील ते 100%. दुसरा एक प्रश्न, दादा आता पहिले राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेचे दादा आणि आता महायुतीमध्ये आलेले दादा, काय फरक जाणवतो तुम्हाला? हे बघा, ते येताना जे बोलले आहेत ना, कोणी काही म्हणो, एक गोष्ट त्यांनी अतिशय महत्त्वाची सांगितली, मी विकासासाठी इकडे आलो एक. आणि त्या विकासासाठी येत असताना त्याला पुरावा काय, तर या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले पाहिजे. तर 10 वर्षात त्यांनी केलेली जी कामं आहेत ती कामं फलद्रूप होण्याचा जो आहे, इकॉनॉमी आपली 3 ट्रिलियन करणे, जगातली तिसरी याची, ह्या सगळ्या प्रयत्नांना त्यांच्या यश आलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडून तेवढा कॅपॅसिटीचा, तेवढ्या ताकदीचा, तेवढ्या बुद्धीचा, विश्वभरामध्ये जगभरात प्रसिद्धी असणारा, आज संपूर्ण विश्वामधला एक स्ट्रॉंग नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, चायनाच्याही पुढे जाऊन. अशा माणसाच्या हातात देश असावा, हा मूळ मुद्दा अजितदादांचा आहे.
आणि पवारसाहेब भावी पंतप्रधान नेहमी होते. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनाही वाटलं की आता हे योग्य नाही, त्यांनी निर्णय घेतलेला आहे ना तो मोदींचा हे करून 100% योग्य आहे. कोणी काही म्हणून दादांचा निर्णय आवडला तुम्हाला? 100% आवडला.